और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। सर्वात पहिले ही हा विजय आपल्या सर्वांचा आहे, हा विजय आपल्या भविष्याचा आहे, हा विजय आपल्या सगळ्या फ्युचर जनरेशनचा आणि येणाऱ्या पिढीचा आहे। आणि मी सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्रीय सरकार यांना धन्यवाद करते। तुम्ही आमची हाक ऐकली, तुम्ही आम्हाला जे काय बोलतात जस्टिस मिळवून दिलं, ज्याच्यासाठी आमचे लोक 35 दिवसापासून तिथे जंतर मंतरवर आहेत। अभिजित दिप्तेजे, सौरभ दास, एस्पेशली सोनम वांगचुक सर ज्यांनी आमचा स्ट्राईक तोडला, पण त्यांनी ती काय बोलतात येस त्यांनी एक इच्छा त्यांनी तशीच राहू दिली आणि त्यांच्या इच्छेमुळे आणि जनरेशनच्या प्रतिसादमुळे आज मी बोलू इच्छिते तर पंतप्रधानांनी रेजिग्नेशन दिले। आणि जे आमची एकच इच्छा आहे की जी नीट आणि जे ऍडव्हान्स आणि टीईटी, एमएससीआयटी बाकी सगळ्या येणाऱ्या परीक्षांमध्ये मला एकच बोलायचे, प्लीज जे नवीन एज्युकेशन मिनिस्टर येतील त्यांनी प्लीज आमची एन्श्युरिटी घ्या की आमचे पेपर लीक नाही हो आणि आमचं भविष्य हे एकदम सिक्युअर राहील। धन्यवाद। काय सांगाल आज विद्यार्थी आंदोलन करतात आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा? कसं आहे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा हा विजय झालाय। हे जे सरकार जे लोकशाही विरोधात जाऊन विद्यार्थ्यांवर जे त्यांनी लाठी हल्ला केला आणि ज्या प्रकारे हे आंदोलन हिंसेकडे वळायचा प्रयत्न केला तो मोडून पाडला। शेवटी या सरकारला आता वाटत असेल की आधी असं वाटत होतं की कोणाचं लक्ष नाहीये, पण हे जे एवढं जे युथ बघताय तुम्ही सगळ्यांचं बारीक लक्ष आहे। तुम्ही आमदार फोडा, खासदार फोडा या गोष्टी करत राहता, पण आमच्यासारख्या लोकांचं लक्ष आहे हे काय करतायत आणि हे शेवटचं होतं। इथून पुढे जर काही झालं तर हा राजीनामा डायरेक्ट नरेंद्र मोदींचा असेल, हे बाकी छोट्या मोठ्या मंत्र्यांचा नसेल, डायरेक्ट नरेंद्र मोदींचा असेल, एवढंच सांगेल। माझं नाव आहे अजय जाधव। आत्ताच माहिती मिळाली की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे। तर ज्या गोष्टीसाठी मागच्या 30-35 दिवसापासून जे आंदोलन जंतर मंतरवर चालू आहे सीजेपीचं आणि सोनम वांगचुक सरांचं, तर या सगळ्या प्रयत्नांना आणि या सगळ्या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि याच्यामुळे आम्ही खूप खुश आहोत। आणि गव्हर्नमेंटला याच्या पुढेही एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जेव्हा जेव्हा तुम्ही या युथच्या अगेन्स्ट, या जवानांच्या अगेन्स्ट, तरुणांच्या विरोधात काहीतरी कराल तर आम्ही प्रत्येक वेळेस रस्त्यावरती येऊ आणि असाच आवाज उठवत राहू। शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला, फार उशीर केला। खरं म्हटलं तर जैनशी रस्त्यावर उतरली, पहिल्या दिवशीच राजीनामा द्यायला हवा होता, खूप उशीर झाला। त्यांनी नैतिकता दाखवायला हवी होती, पण हे प्रकरण आता एवढ्यावर थांबणार नाही। मोदींनी पण राजीनामा दिला पाहिजे, त्यांची पण नैतिक जबाबदारी आहे। शिक्षण व्यवस्था फेल केलेली आहे, आरोग्य व्यवस्था फेल केलेली आहे आणि त्या तरुण मुलांना रस्त्यावरती उतरावं लागलं ही फार चुकीची गोष्ट आहे। त्यांनी शिक्षण घ्यायचं की त्यांच्या हक्कासाठी भांडायचं, हे म्हणजे आमच्यासारख्या 60+ लोकांना पडलेला प्रश्न आहे। आज मी एका मिलेनियलची आई आहे, मी जैनची आजी आहे। ही मुले जर रस्त्यावर उतरतात, मी शांत कशी बसू शकते? ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।